कार्यकर्ता असाच हे सोडलेलं आहे. समजलं, कार्यकर्ता हरला. पैसा 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 जिंकला, कार्यकर्ता हरलाय. बघ, मागे निष्ठा काही राहिलेली नाही. तर मातोश्रीच्या बाहेरची ही दृश्य होती. उमेदवारी नाकारल्यामुळे तिथले कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. साहेबांनी आमच्या मनाचा विचार करायला हवा होता. आम्ही सातत्यानं पक्षासाठी काम केलेलं आहे, मात्र आम्हाला उमेदवारी नाकारली गेली आणि त्यामुळे इथे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणा दिलेल्या आहेत. आपला संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर मातोश्रीच्या बाहेर सुद्धा कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे. आपला विचार केला गेला नाही म्हणून त्यांनी आपला आक्रोश केलेला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयासमोर आपण आक्रोश पाहिलेला होता आणि आता साधारण तशीच दृश्य मातोश्री बाहेर सुद्धा पाहायला मिळत आहे. मुंबईमधल्या वांद्रेमध्ये मातोश्री बाहेर हे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते आणि त्यांनी आपली भावना उद्विग्नपणे बोलून दाखवलेली आहे. पक्षानं आपल्याला उमेदवारी नाकारलेली आहे. साहेबांनी आमचा विचार करायला हवा होता. आम्ही सातत्यानं पक्षासाठी काम केलेलं आहे, मात्र उमेदवारी आपल्याला दिली गेली नाही आणि म्हणून त्यांनी आपली भावना बोलून दाखवलेली आहे. त्यांनी दुःख व्यक्त केलंय आणि उद्विग्न प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. मातोश्री बाहेर इच्छुक कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे. महिला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, पुरुष सुद्धा आहेत. कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. आज अवघ्या आता 4 तास उरलेले आहेत. 4 तासाच्या आत उमेदवारी अर्ज भरणं खरं तर गरजेचं आहे, मात्र उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे, संताप व्यक्त केलेला आहे. मातोश्री बाहेर सुद्धा तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे.